हाडं ही आपल्या शरीराचा अविभाज्य घटक असतात. हाडांच्या जागेवर आपले संपूर्ण शरीर उभे राहते. मात्र या हाडांचे आरोग्य बिघडले तर आपले जगणे मुश्किल होऊन जाते. अनेकदा व्यायाम न केल्यामुळे किंवा आपल्या नेहमीच्या आहारातून योग्य ते प्रमाण पोषण न मिळल्यामुळे हाडांचे दुखणे मागे लागते. कधी आपली पाठ किंवा मणका खूप दुखतो तर कधी आपल्या हातापायांना हाड ठणकत असतात. एकदा हाड दुखायला लागले की आपल्याला काय करावं ते समजत नाही. मात्र हाडांचे पोषण व्हावे यासाठी आपण आपल्या आहारात चांगले असणे गरजेचे आहे. हाडे कायम मजबूत राहावीत. आपण आपल्या आहारात कोणत्या गोष्टी घेऊ नयेत हे माहीत असणे फार गरजेचे आहे. आपण आपल्या आहाराच्या मजबूतीला काय खायला हवे ते जाणून घेऊयात. सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखर आणि कॉफीनचे प्रमाण जास्त असते. त्याचे यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून फॉस्फरिक ॲसिडचा उपयोग केला असल्याने हाडांचे नुकसान होत असते. मांसाहार करणाऱ्यांनी योग्य प्रमाणात करायला हवा. जास्त प्रमाणात नियमित प्रोटीन घेतल्याने तर मूत्रवाटीत जास्त प्रमाणात कॅल्शियम बाहेर पडत असते. त्यामुळे हाडांचे नुकसान होण्याची शक्यता वाढत असते. चहा, कॉफी आणि चॉकलेट यामध्ये कॉफीन हा पदार्थ असतो. हा पदार्थ आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असतो. तंबाखू, सिगारेट ही व्यसने आरोग्यासाठी घातक असतात. त्याचप्रमाणे हाडांसाठी ही व्यसने घातक असतात. निकोटीनमुळे शरीरातील कॅल्शियम शोषले जाण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. तसेच जास्त प्रमाणात साखर किंवा मीठ खाणे आरोग्यासाठी घातक असते, ज्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असते. याशिवाय ज्या लोकांचे चण लहान आहे आणि त्यांच्या स्नायूंची ताकद कमी आहे अशांमध्ये शरीरात कॅल्शियमचे कमी प्रमाणात शोषले जात असते. तसेच तुम्ही नियमितपणे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तर शरीरात कॅल्शियमचे शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करणे आणि हाडांसाठी घातक पदार्थ कमीत कमी घेणे आवश्यक असते. टोमॅटोचे सेवन चांगले असते, पण अति सेवन केल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकत असतात. तरी आपण आपल्या या आहारात या पदार्थांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा व आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होईल.